शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करून पैसे कसे मिळवायचे, स्क्रीनरच्या माध्यमातून स्टॉक कसे शोधायचे आणि त्या स्टॉकचा अनालिसिस कसा करायचा, हे सगळं आपण बघणार आहोत या पार्ट 2 ऑफ वेबिनारमध्ये. आपला जो रिसेंटली पेड वेबिनार झाला होता त्याचं हे फ्री रेकॉर्डिंग मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय आपल्या चॅनलवरती. आणि हे RSI डायव्हर्जन झालेले स्टॉक शोधायचे कसे त्याचं स्क्रीनर सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी काही रिअल लाईफ एक्झाम्पल बघूया, जेणेकरून या स्ट्रक्चरवरती तुमचा कॉन्फिडन्स आहे किंवा ओव्हरऑल जे कन्व्हिक्शन आहे तुम्हाला ते चांगलं येईल. तर आपण जर बघितलं रिसेंट एक्झाम्पल जे आहे RSIचं, आणि हा बऱ्याच जणांनी विकत पण घेतला होता, यामध्ये आपला युट्यूब व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता त्यामुळे. तर विप्रोचा वीकली चार्ट आपण बघतोय. त्याच्या सुद्धा आधी मुळात आता जे आपण ट्रेडिंग चार्ट बघण्यासाठी टूल वापरतोय ते आहे ट्रेडिंग व्यू. ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती अवेलेबल आहे, लेट इट बी iOS, लेट इट बी अँड्रॉइड. पण मी ट्रेडिंग व्ह्यू वापरतो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच वापरायला हवा आणि त्यावरतीच फक्त RSI असतं. तर तुम्ही झिरोदामध्ये तुमचा अकाउंट असेल, धनमध्ये असेल, दुसरा जो कोणता ब्रोकर असेल, त्या प्रत्येक ब्रोकरच्या टर्मिनलवरती जिथे जिथे तुम्ही चार्ट ओपन करता तिथे तिथे RSI हा इंडिकेटर अवेलेबल असतो. तर हा मुळात चार्टवरती लावायचा कसा? तुम्ही चार्ट ओपन केलं तर तुम्हाला सध्या स्क्रीनवरती जसा चार्ट दिसतो असा प्लेन चार्ट दिसेल, क्लिअर चार्ट. त्यानंतर तुम्हाला इंडिकेटर्स ही जी स्क्रीन आहे यावरती जायचं, इथे जे FX दिसतं ना तुम्हाला, इंडिकेटर्स, मेट्रिक्स अँड स्ट्रॅटेजी, इथे जायचंय आणि इथे तुम्हाला जाऊन फक्त RSI टाईप, इथे तुम्हाला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा इंडिकेटर मिळाला. याचं जी सेटिंग आहे हे 14 पिरियडचं बाय डिफॉल्ट असतं RSI लेन्स, आणि यामध्ये MA टाईप वगैरे असेल, हे सगळं तुम्हाला ॲज इट इज ठेवायचं, यामध्ये काहीही चेंज करायचं नाहीये. अक्रॉस ऑल द प्लॅटफॉर्म्स हे सेटिंग सेम असते. तर आता RSI तर आपण चार्टवरती लावलं, हा तुम्हाला इथे खाली दिसेल. तुम्ही हे टॉगल करून थोडंसं RSI ची स्क्रीन जी आहे ती कमी जास्त करू शकता तुमच्या कम्फर्ट लेवल. तर आता विप्रोमध्ये काय झालं होतं, हे उदाहरण थोडंसं समजून घेण्यासाठी, बेटर पद्धतीने समजून घेण्यासाठी मी काय करतो, बार रिप्लेचं जे फीचर आहे ते आपण वापरूया. RSI डिव्हर्जन्स मुळात दिसला कधी होता आणि त्यानंतर कशा पद्धतीची मूव्ही या स्टॉकने दिली हे बघण्यासाठी. तर जेव्हा 2023च्या शेवटी अगदी म्हणजे डिसेंबर 2023 किंवा जानेवारी 2023 मध्ये, डिसेंबर नाही, जानेवारी 2023 असतो हा विकली चार्ट. इथे काय झालं होतं, प्राइस जर आपण बघितली तर लोअर लो फॉर्म करत चालली, पण ऍट द सेम टाइम आपला जो RSI आहे हा मात्र हायर हाय फॉर्म करतो. हे तुम्हाला इथं क्लिअरली दिसत असेल स्क्रीनवरती, बरोबर? म्हणजेच काय झालं, आपला जो मुख्य आयडेंटिफिकेशनचा फॅक्टर होता की RSI ने डायव्हर्जन्स करायला हवं, हे आपलं कन्फर्म झालं. तर आता RSI डायव्हर्जन्स झाला, तो सुद्धा पॉझिटिव्ह साईडला, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आता बेअर्सची जी ताकद आहे ती संपली आहे आणि इथून पुढे बुल्स चार्ज घेऊ शकतो. पण फक्त RSI डायव्हर्जन्स झाला म्हणजे आपण इमिजिएटली स्टॉक बाय करायचा का? तर नाही. हे सोडून अजून एक गोष्ट आपण ऍडिशनल कन्फर्मेशन म्हणून वापरणार आहे, आणि ही गोष्ट तुम्हाला ऑनलाईन, युट्यूब, कोणत्याही कोर्समध्ये कुठंच गॅरंटेड मिळणार नाही, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि ही फार अफलातून गोष्ट आहे, आणि ही तुम्ही बघायला एकदा चार्टवरती सुरू केलीत आणि यासाठी तुमची एकदा नजर तयार झाली की तुम्ही चुकीचे ट्रेड अवॉइड करून फक्त योग्य ट्रेडच घेऊ शकाल, ही सुद्धा मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर आपल्याला काय करायचं आहे, साध्या पद्धतीने इथे मी जे टूल घेतलेले आता ट्रेडिंग व्ह्यूचं, ते पाथ म्हणून एक टूल, म्हणजे आपल्याला जनरल ड्रॉइंग करण्यासाठीचे टूल. हे तुम्ही मॅन्डेटरी हेच टूल घ्यायला हवं असं नाही, तुम्ही नजरेनं सुद्धा बघू शकता. सुरुवातीला तुम्ही हे ड्रॉ करा, नंतर तुम्हाला नजरेनं बघितल्यानंतरच इमिजिएटली कळून जाईल की नेमकं स्टॉकमध्ये काय चाललं. RSI डायव्हर्जन्स झालं आपलं पहिलं कन्फर्मेशन, पण कमीत कमी 2 ते 3 कन्फर्मेशन असल्याशिवाय आपण कोणताही ट्रेड घेणार नाही. मग आता हे बाकीचे कन्फर्मेशन आपण कसे घेतो, तर मुळात स्टॉक मार्केटचं ट्रेडिंग जे आहे हे काय असतं, बुल्स आणि बेअर्स या दोघांच्या मधली लढाई असते. आपण एखादा स्टॉक बाय करताना कोणत्या गोष्टी बघणार, एक तर त्यामध्ये बुल्सची ताकद वाढलेली असायला हवी किंवा बेअर्सची ताकद कमी झालेली असेल. म्हणजेच काय, स्टॉक खाली ढकलणारे म्हणजे बेअर्स, यांची ताकद कमी झाली तर तो स्टॉक वर जाऊ शकतो, किंवा स्टॉक वर ढकलणारे म्हणजे बुल्स, यांची ताकद वाढली तर तो स्टॉक वर जाऊ शकतो. तर आता ही ताकद ओळखायची कशी? साधं सोपं स्ट्रक्चर तुम्ही यूज करू शकता. सध्या जे मार्केटमध्ये प्राइस आहे, प्राइस ऍक्शन जे काय तुम्हाला दिसतं, याचे पॉईंट्स किंवा याचे डॉट्स तुम्हाला फक्त कनेक्ट करायचे. तर आता विप्रोमध्ये बघा काय झालं होतं, जेव्हा 730च्या आसपास प्राइस होती, इथून स्टॉक खाली आला, त्यानंतर स्टॉक परत वर गेला, पुन्हा स्टॉक या लेवलच्या आसपास आला, परत थोडासा वर गेला, त्यानंतर परत इथे खाली आला, थोडासा खाली, आणि अशा पद्धतीचं. ठीक आहे. आता हे जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर किंवा हे जे ड्रॉइंग आहे हे काढता, यानंतर तुम्हाला काय करायचंय, स्टॉकचा जो चार्ट आहे हा कम्प्लिटली हाईड करून टाका. हा हाईड केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, इथे तुम्हाला खरी बुल्सची आणि बेअर्सची ताकद बघायला मिळेल. जर तुम्ही सुरुवातीला बघितलं
तर बेअर्सची ताकद होती, कारण त्यांनी बऱ्यापैकी प्राइस खाली ढकलली. त्यानंतर बेअर्सची ताकद अजून वाढली, म्हणजे त्यांनी खूपच प्राइस खाली ढकलली. त्यानंतर बेअर्स अजून ताकदवान झाले, त्यांनी प्राइस अजून जोरात खाली ढकलली. पण जर ही डाऊन मूव्ह आणि ही जी दुसरी डाऊन मूव्ह आहे, या दोन डाऊन मूव्ह तुम्ही कम्पेअर केल्या तर तुमच्या लक्षात येईल की बेअर्सची ताकद जी आहे ही दिवसेंदिवस कमी होत चालली. म्हणजेच काय, सुरुवातीला जे बेअर्स इतकी प्राइस खाली ढकलायचे, म्हणजे जवळजवळ 640 पासून 360 पर्यंत त्यांनी खाली ढकलली, म्हणजे जवळजवळ 280 किंवा 290 पॉईंट्स खाली ढकलली. ते बेअर्स आता काय करतायत, 440 पासून 320, म्हणजे हार्डली 120 इतकीच प्राइस खाली ढकलतात. याचा इंडिकेशन आपल्याला काय मिळालं ऍज अ प्राइस ऍक्शन ट्रेडर, की बेअर्सची ताकद आता कमी होत चालली. बेअर्सची ताकद कमी होत चालली आहे म्हणजेच काय, एक तर बुल्स इंटर करतील आणि त्यांची ताकद वाढवतील, आणि बुल्सची ताकद वाढली आणि बेअर्सची ताकद कमी झाली, तर अल्टिमेटली आपल्याला काय होणार आहे, की स्टॉकची किंमत वर जाणार. सो हे ऍडिशनल कन्फर्मेशन तुम्हाला अलॉंग विथ प्राइस ऍक्शन आणि अलॉंग विथ RSI डायव्हर्जन्स वापरायचं. आणि हे वापरल्यानंतर आपण काय म्हणू शकतो, हे जेव्हा तुम्ही ऍडिशनल कन्फर्मेशन वापरता तेव्हा तुम्हाला अजून एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स येतो, की आपण जो काही अनालिसिस केलेला आहे, आपण जे काही म्हणतोय, आपला RSI डायव्हर्जन्स आपल्याला जे दाखवतं ते बरोबर. तर RSI डायव्हर्जन्स आपण बघितलं. दुसरं आपण हे कन्फर्म केलं की बेअरची ताकद कमीच आहे. मग आता इमिजिएटली आपण RSI डायव्हर्जन्स इथे झालाय, तर आपण बाय करायचं का? तर त्याच्या आधीचा जो काही स्विंग लो होता, स्विंग लो ओळखायचा कसा, चार्ट वरती जे आपण आधीचं स्ट्रक्चर बिल्ड केलेलं होतं त्याच पद्धतीने. म्हणजे हा जो आहे, हा स्विंग हाय झाला, आणि हा सोडून जो त्याच्या आधीचा आहे, हा आपण स्विंग लो म्हणू शकतो. अशा पद्धतीचं आपण स्ट्रक्चर फक्त बिल्ड करून ठेवायचं आहे RSIच्या बेसिस. म्हणजे RSI इंडिकेटरने आपल्याला जो काही डायव्हर्जन्स दाखवला, या बेसिसवरती आपण स्टेप 1 केली, तो म्हणजे स्टॉक फिल्टर केली. आपण स्टेप 2 केली, तो म्हणजे आपण प्राइस ऍक्शनचं कन्फर्मेशन केलं की बेअरची ताकद कमी होत चालली, बुलची ताकद वाढणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एंट्री आपण कधी घेणार आहे यामध्ये, जेव्हा आपला जो लेटेस्ट स्विंग हाय होता हा ब्रेक करेल. म्हणजेच काय, बुलची ताकद सुद्धा कन्फर्म करणं आपल्याला गरजेचं आहे ना. बेअर्स कमजोर झालेत, यासोबत बुलची ताकद सुद्धा वाढली, या दोन्ही गोष्टी कन्फर्म झाल्यानंतर आपण बाय करू शकतो. तर आता आपण विप्रोमध्ये जर बघितलं, तर अजून सुद्धा बेअर्स हा स्टॉक खाली ढकलण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. तेव्हा स्टॉक मार्केट कदाचित थोडं वीक असेल. अजून आपली एंट्री ट्रिगर झाली आहे का नाही, आपली एंट्री ट्रिगर कधी होणार आहे, जेव्हा 443 ची लेवल विप्रो ब्रेक करेल त्यावेळेला. एक थोडा याचा स्पीड वाढवत आहोत. अजून सुद्धा आपली एंट्री ट्रिगर झाली नाहीये, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की RSI डायव्हर्जन्स आहे. अजून सुद्धा आपली एंट्री ट्रिगर झाली नाहीये. येस, जेव्हा डिसायझिव्ह क्लोज आपला स्टॉक देतो लेटेस्ट स्विंग हाय वरती, त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की आता आपली एंट्री ट्रिगर झाली. म्हणजेच आपण काय करणार आहे, आता आपली जी पोझिशन आहे या स्टॉकमध्ये, ही आपण घ्यायला फ्री झालेलो आहोत. पण इथे कुठेतरी हा स्टॉक बाय करू, या आसपास आपण कुठेतरी स्टॉप लॉस लावू, आणि आपलं टार्गेट जे आहे ते लेटेस्ट स्विंग लो किंवा हायच्या आसपास आपण ठेवू शकतो, किंवा RSI डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती नंतर आपण त्यामधून एक्झिट घेऊ शकतो. तर जसं आपण बघितलं की जशी बेअरची ताकद कमी झाली, तशी बुलची ताकद खूप जास्ती वाढली, आणि त्यानंतर स्टॉकने खूप चांगली अपसाईड रॅली दिली. अजून सुद्धा स्टॉकची पोझिशन जी आहे ती इनच आहे आपली. म्हणजे आपण जेव्हा एंट्री घेतोय 462 च्या आसपास, तिथून 533 पर्यंत हा स्टॉक ऑलरेडी गेलाय, आणि आपला स्टॉप लॉस जे आहे तो 100 रुपीजच्या आसपास आहे, आणि आपलं टार्गेट जे आहे ते मोठ्या लेवलचं. हे झालं वीकली लेवलवर, वीकली बेसिसवरती आपण जेव्हा चार्ट अनालिसिस करतो त्याचं एक्झाम्पल. कुणाला आतापर्यंत यामध्ये कोणता डाऊट असेल किंवा शंका असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता, सांगू शकता. यानंतर आपण पुढचे काही एक्झाम्पल बघणार आहोत. कोणाला डाऊट आहे आतापर्यंत कोणत्या विषयावरती, कोणत्या पॉईंटवरती? ठीक आहे, आपण पुढच्या चार्टवरती मूव्ह करूया. आपण जेव्हा मॅरिकोचा चार्ट बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, हा डेली चार्ट आहे आपला, आणि इथे RSI डायव्हर्जन्स आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच RSI ने हायर हाय फॉर्म केलाय, आणि जो आपला प्राइस ऍक्शन इथे लोअर लो फॉर्म. मग आपण इथे काय करणार आहोत, आपण इथे सुद्धा स्विंग हाय आणि स्विंग लोचं स्ट्रक्चर वापरणार आहे. सो हा होता आपला लेटेस्ट स्विंग हाय. तर याच्यावरती जेव्हा स्टॉक जाईल तेव्हा आपण बाय करणार आहोत, आणि जो लेटेस्ट स्विंग लो आहे म्हणजेच हा, याचा आपण स्टॉप लॉस लावणार. म्हणजे 570 टू 490, म्हणजे हार्डली 30 टू 40 रुपीजच्या आसपासची आपली रिस्क होती, आणि त्याच्या बदल्यात आपण जर रिवॉर्ड बघितलं तर 570 टू 590च्या आसपास.
म्हणजे 70 ते 80 रुपयाच्या आसपासची मूव्ह आपण कॅप्चर करू शकलो मॅरिको. डिव्हिज लॅबचा जेव्हा आपण डेली चार्ट बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की मार्चच्या आसपास या चार्टने सुद्धा आपल्याला RSI चा डिव्हर्जन्स चार्टवरती फ्रेम केलेला होता. म्हणजेच काय, इथे प्राइसने लोअर लो फॉर्म केलंय आणि ऍट द सेम टाइम खाली तुम्ही बघू शकता RSI ला, RSI मध्ये हायर हाय फॉर्म झाले. आणि या बेसिसवरती जेव्हा आपण बघतो आपलं जे स्ट्रक्चर आहे, जेव्हा आपण स्विंग लोच्या ब्रेकवरती बाय करतो, सो आपण इथे बाय करू शकतो 3620च्या आसपास, आणि त्यानंतर 4000 पर्यंतची रॅली आपल्याला यामध्ये मिळाली असते. आणि जे आपलं ऍडिशनल कन्फर्मेशन आहे प्राइस ऍक्शन, ते तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये स्वतःच्या कन्फर्मेशनसाठी वापरू शकता. म्हणजेच काय, जेव्हा स्टॉक खाली येतोय तेव्हा बेअरची स्ट्रेंथ किती होती, आणि जेव्हा स्टॉक एक प्रकारचा सपोर्ट घेतोय किंवा बेस फॉर्म करतोय त्यावेळेला स्टॉकची स्ट्रेंथ किती होती. तर इथे सुद्धा जेव्हा आपण बघतो तेव्हा सुरुवातीला जर आपण बघितलं, तर इथे बेअरची ताकद खूप जास्त होती, त्यानंतर बेअरची ताकद आधीपेक्षा थोडीशी कमी झाली, आणि त्यानंतर बेअरची ताकद इथे खूप कमी झाली. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बेअरची ताकद कमी झाली आहे, प्लस RSI डायव्हर्जन्स आहे, प्लस जो लेटेस्ट स्विंग हाय आहे तो सुद्धा या स्टॉकने ब्रेक केला. तर या तिन्ही गोष्टीच्या कन्फर्मेशन वरती, या तिन्ही स्टेप्स वरती आपण अशा पद्धतीचं बाईंग करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की स्टॉक्स तर ठीक आहे, भरपूर आहेत स्टॉक्स, आणि प्रत्येक स्टॉकमध्ये असं म्हणू शकतो की आपण कुठे ना कुठे विकली टाइम फ्रेम वरती, डेली टाइम फ्रेम वरती आपल्याला RSI डायव्हर्जन्स. तर स्टॉक नेमके फिल्टर आउट कसे, म्हणजे आता जे काही आपण एक्झाम्पल्स बघितले, ज्यामध्ये मॅरिको असेल, इन्फोसिस असेल, डिव्हिज लॅब असेल किंवा विप्रो, तर हे नक्की सर्च कशाच्या बेसिसवर. हा जो स्क्रीनर आहे याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या चॅट बॉक्समध्ये, चॅट सेक्शनमध्ये. तर हा RSI डायव्हर्जन्सचा स्क्रीनर, असे 2 ते 3 स्क्रीनर, सगळे स्क्रीनर्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की सध्या RSI डिव्हिजन दिलेले स्टॉक कोणते, आणि मग त्यापैकी जे स्टॉक सध्या स्ट्रॉंग आहेत अशा स्टॉक्सचा चार्ट तुम्ही चेक करू शकता, जसे आपण या केसमध्ये आता बघितले स्टॉक्स. आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये पोझिशन घेऊ शकता. सो आपण आता जे सगळे स्टॉक बघितले ते तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी किंवा ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी सांगेन की हे 26 मार्चला आपल्या स्क्रीनरवरती आलेले स्टॉक्स, इन्फोसिस असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, मॅरिको असेल, डिव्हिज लॅब असेल. आणि प्रत्येक खेपेला आपल्याला RSI डिव्हिजनच्या बेसिसवरती ट्रेडिंग केल्यावर प्रॉफिटच होणार आहे का, नाही. कधी कधी असंही होऊ शकतं की एखादी गाडी जशी आपल्याला इंडिकेटर देते लेफ्ट साईडचा, पण मुळात जाते राईट साईडला किंवा सरळच जाते. असं इंडिकेटर किंवा प्राइस ऍक्शन सुद्धा काही केसेसमध्ये 20 to 30% केसेसमध्ये चुकू शकतं, आणि त्यामुळे आपल्याला लॉस सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आपल्याला जो आपण स्टॉप लॉस डिस्कस केला, तो तुम्ही आयडियली स्टॉप लॉस कंपल्सरीली ठेवूनच त्यामध्ये पोझिशन घेऊ शकता. सो स्टॉप लॉस ट्रिगर झालेली एखादी केस जी आहे ती पण आपण बघूया. एशियन पेंट्स मध्ये स्टॉप लॉस आपला ट्रिगर झाला होता. हा जो आपला इन्व्हाइट ओनली ग्रुप आहे त्यावरती पण मी एशियन पेंटची पोझिशन शेअर केली होती, आणि त्यानंतर स्टॉप लॉस आपला ट्रिगर झाला तो अपडेट सुद्धा दिलेला. तर एशियन पेंट्स मध्ये काय झालं होतं आपण बघूया. इथे आपण 2 ते 3 गोष्टी कन्फर्म केल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे RSI डिव्हिजन्स आपण बघितलं की RSI ने डिव्हिजन दिलेलं आहे. म्हणजेच काय, प्राइसने लोअर लो फॉर्म केलं आणि RSI ने हायर हाय फॉर्म केलेला आहे, हे आपण कन्फर्म केलं. यासोबत बेअर्सची जी ताकद आहे ही आपण कमी होताना बघितली. या लेवलला बेअर्सची ताकद खूप जास्त होती, पण इथे बेअर्सची ताकद कमी झाली ऍज कम्पेअर टू द अर्लियर पिरियड, हे आपल्याला क्लिअरली दिसते. आणि मग या बेसिसवरती आपण काय करतोय, हा जो स्विंग हा आहे याच्यावरती एंट्री घेतोय, म्हणजेच इथे कुठेतरी आपण एंट्री घेऊ, आणि हा आपला स्टॉप लॉस. पण आपण या सगळ्या कन्फर्मेशन नंतर एंट्री घेऊन सुद्धा आपला स्टॉप लॉस टिकतो. सो आउट ऑफ 100 ट्रेड जर आपण बघितलं तर 20 ते 30 ट्रेड तिन्ही कन्फर्मेशन घेतल्यानंतर, डबल कन्फर्मेशन घेतल्यानंतर स्टॉप लॉस आपला ट्रिगर करू शकतात. त्यामुळे मेक शुअर की RSI डिव्हर्जन्स किंवा प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरती तुम्ही ट्रेडिंग केलं तरी सुद्धा आपला जो स्टॉप लॉस आहे तो वेल इन प्लेस असायला हवा. आणि जेव्हा आपण RSI डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती एखादा स्टॉक सिलेक्ट करतो किंवा
ट्रेड्स सिलेक्ट करतो त्यावेळेला तुमचा जो अनालिसिसचा वेळ आहे, म्हणजेच काय सेक्टर अनालिसिस करायचं आहे, न्यूज बघायचे, इव्हेंट बघायचे आहे, किंवा दुसरा कुठला चॅनल सर्च करायचा आहे, अजून काय बघायचं, की तुम्हाला काही करायची गरज असणार नाही. तुम्हाला मी जे आता 2 ते 3 RSI डायव्हर्जनचे स्क्रीन देणार आहे, ते तुम्ही फक्त डेली बेसिसवरती बघू शकता. डेली, वीकली तुम्हाला जे वाटेल त्या हिशोबाने बघू शकता. आणि तिथे आलेले स्टॉक तुम्हाला फक्त अनालाइज करायचे 15 ते 20 मिनिटांमध्ये सगळे स्टॉक्स ते तुम्ही चेक करू शकता. आणि त्या बेसिसवरती, या तिन्ही कन्फर्मेशनच्या बेसिसवरती तुम्ही स्वतःचे ट्रेड्स प्लॅन करू शकता. ॲडिशनली जे रिलेटिव्हली नवीन ट्रेडर्स असतील, म्हणजे काही महिने झालेत किंवा काही वर्ष झाली आहेत सुरुवातीची, अशा ट्रेडर्सनी काय करणं, अशा ट्रेडर्ससाठी आयडियल सिच्युएशन काय आहे, तर सगळ्यात आधी तुम्ही कोणत्याही चार्टला जावा आणि मंथली चार्ट बघा. मंथली चार्टवरती RSI तुम्ही फ्रेम करू शकता. आणि हा तुम्ही फ्रेम करून झाला की त्यानंतर तुम्ही वीकली चार्ट बघा आणि त्यानंतर तुम्ही डेली चार्ट बघा. तर जेवढी टाइम फ्रेम मोठी असेल, म्हणजे आपण जसं डेलीवरून विकलीला शिफ्ट होऊ, विकलीवरून मंथलीला शिफ्ट, तसं जेवढी टाइम फ्रेम मोठी असेल तेवढा आपला जो करेक्शन आहे किंवा जे आपला नॉईज असेल चार्ट मधला तो कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला बेटर पोझिशन्स मिळतात. आणि जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, जसे तुम्ही मास्टर व्हाल या गोष्टीमध्ये, तसे त्यानंतर तुम्ही लोअर टाइम फ्रेम वरती डेफिनेटली येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो सगळ्यात सुरुवात आपल्याला काय करायची, मंथली टाइम. आता आपण मंथली टाइम फ्रेम जर बघितली इन्फोसिस मध्ये, तर आपल्या काय लक्षात येईल की इथे ज्या वेळेला इन्फोसिस ट्रेड करत होता, अच्छा, इन्फोसिस मध्ये मंथलीचं एक्झाम्पल नाही आहे, दुसरा एखादा चार्ट कोणी अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता, तुम्हाला जर कोणता चार्ट सांगायचा असेल स्पेसिफिकली, तर यू कॅन डेफिनेटली शेअर इट विथ मी. आपण मंथली, डेली सगळ्या टाइम फ्रेम वरती तो अनालाइज करून त्या बेसिसवरती नेमकं आपलं डिसिजन मेकिंग कसं असलं असतं ते बघूया. याच सोबत आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती RSI डिव्हिजनचे खूप सारे केसेस, खूप सारे एक्झाम्पल्स अवेलेबल आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे जस्ट अ मिनिट. तर इन्फोसिस मध्ये वीकली टाइम फ्रेम वरती आपल्याला दिसतं, इथे जेव्हा प्राइस पॉईंट 1424च्या आसपास होता, त्यावेळेला RSI ची व्हॅल्यू जी होती ती तुम्हाला इथे दिसेल. आणि जेव्हा प्राइस अजून थोडी खाली आली तेव्हा मात्र RSI ने इथे डिव्हर्जन दिलं आणि या बेसिसवरती एक खूप चांगली अपसाईड रॅली यामध्ये आली. डेली टाइम फ्रेम वरती जर आपण शिफ्ट केलं, तर आपल्याला सिमिलर एक्झाम्पल मिळेल जे आपण आधी बघितलं विकलीवरती. RSI ची जी व्हॅल्यू होती, जेव्हा स्टॉकची किंमत येस, इथे आपण काय बघू शकतो की जेव्हा इन्फोसिसची प्राइस डेली चार्टवरती 1400 रुपयाच्या आसपास होती, तेव्हा RSI ची व्हॅल्यू जी आहे ती 31 रुपयाच्या आसपास होती. आणि प्राइस अजून खूप खाली आली, म्हणजे 1400 वरून जवळजवळ 1190 आले. आणि तर RSI त्यानंतर थोडं हायर साईडला आलाय, म्हणजे 24च्या आसपास आलाय, डायरेक्टली 21 वर. आणि या बेसिसवरती आपण काय म्हणू शकतो की RSI डिव्हर्जन झालं, बेअरची ताकद कमी झाली, तर आपण त्यानंतर एखादी ट्रेंड लाईन ड्रॉ करून किंवा प्राइस ऍक्शनचं स्ट्रक्चर बघून यामध्ये एंट्री घेऊ शकतो. आणि त्यानंतर बाय लो आणि सेल हाय हे जे आपले टेक्निक आहे ते वापरून आपण 1261 पासून 1700 पर्यंतची रॅली आपण इझिली कॅप्चर करू शकलो असतो इन्फोसिस मध्ये. सर याचसोबत जेव्हा, जोपर्यंत हा येस बोला. हा सर जोपर्यंत म्हणजे RSI डिव्हिजन येत नाही तोपर्यंत आपण स्टॉक पिकच करायचं नाही ना कुठलाच. हा, तोपर्यंत आपण स्टॉक पिक न केलेला बेटर आहे, नक्कीच. येस येस. जर आपल्याला बाय लो आणि सेल हाय हे टेक्निक वापरायचं असेल, तर RSI डायव्हर्जन्स हे वन ऑफ द टूल्स असू शकतं ज्यामध्ये आपण स्टॉक पिक करतोय. आणि या बेसिसवरती आपण जेव्हा स्टॉक पिक करतो तेव्हा काय होतं आपल्याला, की जी डाऊन साईड रिस्क आहे ती ऑलरेडी लो असते. कारण काय होतं की स्टॉक ऑलरेडी बराच खाली गेलेला असतो, त्यामुळे याच्यापेक्षा खाली जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि एक पद्धतीचा सपोर्ट किंवा एक पद्धतीचा बेस त्या स्टॉकने तिथं फॉर्म केलेला असतो. त्यामुळे RSI डायव्हर्जन्स झाला की आपल्या रडारवरती स्टॉक आला, तर तुम्ही स्टॉक लिस्ट तो आपल्या वॉच लिस्टमध्ये ऍड करून ठेवायचा आहे. जे आपला ठराविक ट्रिगर आहे प्राइस ऍक्शनच्या बेसिसवर, म्हणजे लेटेस्ट स्विंग लो जो आहे आपला, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण बाय नाही करायचा, स्विंग हाय ब्रेक होईपर्यंत. आणि स्विंग हाय ब्रेक व्हायची वाट बघण्यासाठी असं आहे का की तुम्हाला रोजच्या रोज चार्ट बघायची काय गरज नाही. तुम्ही झिरोदा असेल, तुमचा जो काही ब्रोकर टर्मिनल आहे, तिथं अलर्ट लावून ठेवू शकता. जसं की समजा
XYZ नावाचा स्टॉक आहे आणि 100 रुपयाची त्याची स्विंग हायची लेवल आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय झाला की 100 रुपयाच्या वर जेव्हा XYZ हा स्टॉक जाईल तेव्हा आपण बाय करायचा. मग तुम्ही काय करू शकता, सिंपल अलर्ट लावून ठेवू शकता 100 रुपयाचा XYZ या स्टॉकमध्ये. जसा 100 रुपयाला तो पोहोचेल तसा तुमचा अलर्ट ट्रिगर होईल आणि तुम्हाला कळेल की आता हा आपल्याला बाय करायचा. ॲज सिंपल एज दॅट. तो तुम्ही बाय करू शकता. आणि यापुढे RSI डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती जे पिक्स असतील, स्टॉक्स असतील, ते मी सुद्धा आपली जी युट्यूब कम्युनिटी आहे, आपलं जे ऍप आहे स्टॉक शास्त्राचं, यावरती डेफिनेटली शेअर करेन. त्यामुळे तुम्हाला इझिली तिथून ऍडिशनल कन्फर्मेशन सुद्धा मिळेल. आणि हे जे टेक्निक आहे RSI डायव्हर्जन्स, हे असं नाहीये की आपण आत्ता वापरायला सुरू केलं आणि मी तुमच्यासोबत शेअर करतो. आपला जो चॅनल आहे जो 2020 पासून आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता असे 36, आता 34 दिसतात पण ऍक्च्युली 36 इन्सिडेन्सेस आहेत जिथे आपण RSI डायव्हर्जन्सच्या बेसिसवरती बाईंग केली. तो हे स्टॉकशास्त्र कम्युनिटी तुम्हाला दिसतात आता स्क्रीनवरती. इथे जर आपण बघितलं तर ही तारीख कोणती होती, जवळजवळ 8 जून 2023. इथे रॅलीज मध्ये वीकली मध्ये आपण बघितलं तर डबल बॉटम झाला होता. पॉझिटिव्ह RSI डायव्हर्जन्स तुम्हाला दिसतं इथे लिहिलेलं. तर हा डबल बॉटम होऊन RSI हायर हाय दिलेला होता आणि यानंतर 191 पासून ते जवळजवळ 280 पर्यंतची रॅली या स्टॉकमध्ये येऊ शकली. त्यानंतर ज्युबिलंट फूडवर्क्स मध्ये सुद्धा RSI डायव्हर्जन्स झालेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं अजून एखादा इन्सिडेंट, तर निफ्टीमध्ये सुद्धा अगदी इथे मी काय केलंय, 15 मिनिटच्या चार्टवरती RSI डायव्हर्जन्स वापरलंय, जे आपण खूप रेअरली करतो. पण जसं आपण डिस्कस केलं तसं सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर मंथली चार्टवरती RSI डायव्हर्जन्स बघा, मग वीकली वरती बघा आणि त्यानंतर डेली वरती बघा आणि त्यानंतर तुम्ही जे लोअर टाइम फ्रेम्स आहेत त्यावरती डेफिनेटली ट्राय करू शकता. सफायर फूड्स मध्ये तुम्ही बघू शकता इथे RSI डायव्हर्जन्स झाले, म्हणजेच रिव्हर्सल दिलाय स्टॉकने, ज्याला आपण चेंज इन पोलॅरिटी म्हणतो आणि त्यानंतर ब्रेकआउट देऊन स्टॉक वर जातो. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण ब्रेकआउटच्या बेसिसवरती जेव्हा स्टॉक बाय करतो तेव्हा ब्रेकआउट जो दाखवला जातो आपल्याला त्यामध्ये आपण ट्रॅप होऊन जातो आणि आपण बरेच वरच्या लेवलला बाय करतो. पण RSI डायव्हर्जन्स वापरून आपण खालच्या लेवलला बाय केलेला असल्यामुळे स्टॉक आपल्याला खूप चांगला बफर मिळतो. आपली स्टॉप लॉस ची लेवल आहे किंवा स्टॉप लॉसचे पॉईंट्स आहेत ते खूप छोटे असतात आणि पोस्ट ब्रेकआउटची रॅली सुद्धा आपल्याला RSI डायव्हर्जन्समुळे एन्जॉय करायला मिळते. हे सुद्धा दोन स्टॉक्स आहेत, उषा मार्टिन असेल आणि LG इक्विपमेंट आहे. हे कम्प्लिटली तुम्ही बघू शकता, की हे पब्लिक डोमेनवरती अवेलेबल आहेत आणि आत्ता नाही, 2021 पासून अवेलेबल. इथे सुद्धा RSI डायव्हर्जन्स जो एक्सप्लेन केलेला आहे हा तुम्ही बघू शकता. दिस हा कोणता होता, EU बँक होता 623च्या लेवलवर. सो यात अजून एक ऍडिशनल पॉईंट काय आहे की आत्ता जो मी चार्ट तुमच्यासोबत शेअर केला कॅन्डलस्टिकचा, कॅन्डलस्टिकचा चार्ट बघणं मॅन्डेटरी आहे का नाही. तुम्हाला कॅन्डलस्टिकचा चार्ट समजा कन्फ्युजिंग वाटत असेल, त्रासदायक वाटत असेल किंवा तो आता कॅन्डलस्टिक परत कुठे शिकत बसायचं असं वाटत असेल, तर तुम्ही साधा जो आपला चार्ट आहे, लाईन चार्ट ज्याला आपण म्हणतो, तो वापरून सुद्धा RSI डायव्हर्जन्स इझिली स्पॉट करू शकता आणि त्या बेसिसवरती ट्रेड घेऊ शकता. तर आता आय वुड से की यातले एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता कारण हे पब्लिक डोमेनला अवेलेबल आहे आणि यामध्ये अॅक्युरसी जी आहे ती जवळजवळ 78 to 80% आलेली आहे. हे जे काही सगळे शेअर केलेले आहेत, राज इंडस्ट्रीज म्हणा किंवा इतर स्टॉक, हे तुम्ही आरामात नंतर बघू शकता. त्या संदर्भात काही डाऊट असले तर ते पण शेअर करू शकता, आपण ते बोलू. आता जर कोणाला या कॉन्टेंट संदर्भात प्रश्न असतील तर ते विचारा आणि कोणाला कोणता एखादा स्पेसिफिक स्टॉक बघायचा असेल की या स्टॉकमध्ये काय झालं होतं नक्की, वीकलीवरती RSI डायव्हर्जन्स होता का मंथलीवरती होता, तर आपण वीकलीचे काही एक्झाम्पल्स आता बघूया. तुम्ही स्टॉकचे इनपुट्स मला द्या, तुमच्या स्टॉकच्या सिलेक्शनच्या बेसिसवरती आपण बघूया की RSI डायव्हर्जन्स झाला असेल तर कशा पद्धतीने स्टॉकने परफॉर्म केले हे आपण सगळं बघूया. याचसोबत जेव्हा आपण टार्गेट प्लेसमेंट करतोय ना, म्हणजे आपण प्रॉफिट घेऊन बाहेर पडतो, त्यासाठी बेरिश RSI डायव्हर्जन्स कसा वापरायचा ते पण लाईव्ह एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला दाखवेन. सो एनी कोणी तुमच्यापैकी कोणताही स्टॉक सांगू शकता तो. सर आणि कोचिंग शिपयार्ड. अक्षय, माझी एक क्वेरी होती. हा हा सो मेनली मला एक विचारायचं म्हणजे मी एक दोन व्हिडिओ जेव्हा बघितले होते RSI वरचे किंवा वाचलं होतं, सो त्याच्यात त्यांनी असं मेन्शन केलेलं की रिसेंट पॉइंट्स जे असतात, म्हणजे आपण आता डायव्हर्जन साठी RSI चे रिसेंट पॉइंट्स बघणे, जे पॉइंट्स आपण मार्क करतोय, तर ते जितके रिसेंट पॉइंट्स तुम्ही मार्क कराल तितका डायव्हर्जन स्ट्रॉंग असतो. म्हणजे असं काही आहे का? येस येस येस. रिसेंट म्हणजे आता कसं आहे, आपण RSI आपल्या केसमध्ये जो घेतोय तो आपण स्टँडर्ड घेतोय 14 डेज पिरियड. त्यामुळे आणि दुसरं काय होतं, बरेच जण RSI डायव्हर्जनच्या बेसिसवरती एंट्री घेतात, तर तिथे रिसेंट पॉईंटचं महत्व आहे नक्की. पण आपण काय करतोय, फक्त RSI डायव्हर्जन्स वापरत नाही, त्यासोबत प्राइस ऍक्शनचा एक ऍडिशनल फिल्टर पण लावतो की जिथे आपण स्विंग हाय ब्रेक झाल्यानंतर बाय करतो. त्यामुळे जरी तो जुना पॉईंट असेल आणि त्यानंतर स्विंग हाय ब्रेक केल्यानंतर तुम्ही बाय केलं, मध्ये एखादा महिना गेल्यानंतर जरी बाय केला तरी काही प्रॉब्लेम नाही येणार. कारण काय होतं, RSI डायव्हर्जन्स झालं म्हणजे बेअर्स वीक झाले, पण बुल्सची एंट्री व्हायला कधी कधी वेळ लागतो. म्हणजे एक आठवडा असेल, महिना असेल, कदाचित 2 महिने असतील. साईड वेज स्ट्रक्चरमध्ये एखादा स्टॉक जातो किंवा ओव्हरऑलच मार्केट वीक असेल तर त्यावेळेला इमिजिएटली जो स्विंग हाय आहे, लेटेस्ट स्विंग आहे, तो ब्रेक व्हायला वेळ लागतो.
त्यामुळं राईट. जर फक्त RSI डायव्हर्जन्सच्या बेसिसवर एंट्री करायची असेल तर लेटेस्ट हा पॉईंट व्हॅलिड तुम्ही म्हणू शकता. पण त्यासोबत आपण जेव्हा प्राइस ऍक्शनचा ऍडिशनल कन्फर्मेशन वापरतो त्यावेळेला तो लेटेस्ट नसेल, 1-2 महिने जुना असेल तरी काय अडचण. ओके ओके, चालेल, थँक्यू. येस. सो काही स्टॉक्स आहेत RVNL, नक्की बघूया आपण. व्हॉट इज RSI असा जो कमेंट आहे ते मी थोडक्यात सांगतो. तर RSI म्हणजे काय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. आणि जसं आपण बघितलं की RSI म्हणजे स्पीड आणि साईज ऑफ प्राइस चेंज. म्हणजे स्पीड जो आहे, गेल्या 14 दिवसामध्ये किती स्पीडने स्टॉक वाढलाय आणि त्याच्या आधीच्या 14 दिवसामध्ये स्टॉकच्या प्राइसमध्ये कितपत चेंज झालेला आहे, याचं जे आहे इंडिकेशन ते RSI आपल्याला देतं. RSI हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे. मोमेंटम इंडिकेटर म्हणजे काय, स्टॉकची प्राइस किती स्पीडने वाढते कमी होते हे दाखवणारे इंडिकेटर. ठीक आहे. आय गेस श्रद्धाजींचा डाऊट क्लिअर झाला असेल. आता रोहितजी म्हणतात RVNL बघायचं आहे आपल्याला. तर आपण RVNL मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला कशा पद्धतीने ट्रॅप केलं गेलं तुम्ही इथं बघू शकता. ज्या वेळेला आपण विकली चार्ट बघतो, म्हणजे कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षाच्या हिशोबाने आपण बघतो. ठीक आहे. तर आपण इथे काय करतोय, हे हाय पॉईंट जे आहेत हे आपण जर का कनेक्ट केले तर आपल्या काय लक्षात येईल की स्टॉकने हायर हाय दिलेला. पण ऍट द सेम टाइम जर आपण RSI ऑब्झर्व केला, RSIचं ऑब्झर्वेशन इथे केलं, तर आपल्या काय लक्षात येतं की RSI आहेत त्याच पॉईंट. म्हणजे RSI आपल्याला काय म्हणतोय की ड्रायव्हरने एक्सिलेटरवरचा पाय काढून घेतला. गाडी जरी जोरात चाललेली असेल तरी सुद्धा ड्रायव्हरने आता एक्सिलेटरवरचा पाय काढून घेतलाय, त्यामुळे कदाचित यापुढे याच स्पीडनं गाडी जाणार नाही बरं का, असं आपल्याला इंडिकेशन देत आहे. म्हणजेच जर समजा तुम्हाला 320 300च्या लेवलला कोणी RVNL सजेस्ट केलं आणि सांगितलं की RVNL सध्या जोरात आहे, तेजीत आहे बघ, पण आपल्याला RSI ऍट द सेम टाइम काय सांगतोय की नाही, RSI मध्ये RVNL मध्ये RSI डिव्हर्जन झालं, तर तुम्ही इथे कॉशियस होऊ शकता आणि ह्या प्राइस पॉईंटला बाय करणं अवॉइड करू शकता. तर त्यामुळे RSI डिव्हर्जन्स फक्त आपल्याला एंट्रीमध्येच मदत करतो असं नाहीये, तर आपल्याला चुकीच्या स्टॉकमध्ये चुकीच्या वेळेला एंट्री घेण्यापासून सुद्धा वाचतो. आणि समजा RSI डिव्हर्जन्स तुम्हाला असं कधी कधी होऊ शकतं की स्पॉट करणं फार अवघड जातं RSI डिव्हर्जन. तर ट्रेडिंग व्ह्यूने अजून सिंपल करून दिलं तुम्हाला RSI हा आपण इंडिकेटर आता लावलेला होता, त्याऐवजी RSI डिव्हर्जन्स इंडिकेटर म्हणून येते ट्रेडिंग व्यू मध्ये. इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल, जसे आता दिसते ना, RSI डिव्हर्जन जिथे जिथे झालं ना तिथे अशा पद्धतीचं बेअर म्हणून येईल. जिथे RSI डिव्हर्जन बुलिश साईडला झालेलं असेल तिथे बुलिश साईडचं सुद्धा इंडिकेशन तुम्हाला इझिली दिसेल. त्यामुळे तुम्हाला RSI डिव्हर्जन्स आपण जो बघतोय, जो चेक करतोय, तो आपण बरोबर करतोय का हे कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही RSI लावून झाल्यानंतर त्या चार्टवरती RSI डायव्हर्जन्स इंडिकेटर याचं तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. मी 1 मिनिट होल्ड करतो. हा जो 2 नंबरचा दिसतो ना RSI डिव्हर्जन्स इंडिकेटर, हा तुम्ही लावू शकता ऍडिशनल. सो आय होप RVNLचा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल राहुलजी. दुसरा LNT आहे, CDSL किंवा आपण सगळे बघूया. LNT आपण बघूया. LNT ने फार मस्त मूव दिली आहे, ब्रेक, पण सध्या थोडंसं ओव्हर हाईप झालेला असू शकतो. येस. सो आता LNT मध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असाही होता की प्रॉफिट कधी बुक कर. तर आपल्याला RSI डिव्हर्जन्स इथे काय सांगतं क्लिअरली आपल्याला दिसेल. इथे जेव्हा स्टॉकची किंमत होती तेव्हा RSI ची व्हॅल्यू हाय होती, हायर साईडला होती. आणि जेव्हा स्टॉकने अजून एक हायर हाय लावला तेव्हा RSI ने मात्र लोअर हाय लावला. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं की आता स्टॉक कदाचित आपली मूव संपवून खालच्या बाजूला येऊ शकतो. मग आपण काय करणार, इथे एक पद्धतीचा इथे ट्रेंड लाईन करणार किंवा हा स्विंग लो जो आहे लेटेस्ट याचा अलर्ट लावून ठेवणार आणि याच्या खाली जसं येईल तसं आपण या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करू. कारण आपल्याला RSI काय सांगतोय की आता स्टॉक हा वीक झालेला आहे. आणि जर आपण डाऊन साईडला बघितलं, म्हणजे RSI हा झाला सेल साईडचा इंडिकेटर, पण आपण डाऊन साईडला बघितलं तर आपल्या काय लक्षात येईल, जेव्हा 2022 मे जूनच्या आसपास जर आपण विकली चार्टवरती हा बघतोय ना LNT, तेव्हा आपल्याला काय दिसतंय की हा जो लो पॉईंट होता, म्हणजे जवळजवळ 1600च्या आसपासची प्राइस पॉईंट होती, तेव्हा RSI होता 40च्या. प्राइस अजून खाली आली, पण RSI मात्र वर गेलाय, म्हणजे थोडा 42च्या आसपास गेला. म्हणजे इथे एक प्रकारचा RSI डायव्हर्जन्स आपल्याला मिळाला. मग आपण आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे काय केलं असतं, लेटेस्ट स्विंग हाय इथे आपण अलर्ट लावला असता, याच्या वर जसं स्टॉक जाईल तसं बाय केलं असतं. म्हणजे इथे आपण 1600च्या आसपास बाय केलं असतं. आणि त्यानंतर ही जी पूर्ण रॅली ही आपण एन्जॉय केली असती 1600 पासून ते 3200, म्हणजे जवळजवळ आपले पैसे डबल होईपर्यंत. सो अशा पद्धतीने तुम्ही स्पॉट करू शकता चांगले चांगले स्टॉक्स. कोणताही स्टॉक तुम्हाला घ्यायचा असेल तर तो, जर तुम्हाला 2 ते 3 वर्षासाठी घ्यायचा असेल तर तुम्ही विकली चार्टवरती जाऊन RSI बघा.
जर तुम्हाला 1 महिना ते 10-15 महिने एवढ्या ड्युरेशनसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही डेली चार्ट बघू शकता. पुढचा स्टॉक सांगितलेला युनिकेम सांगितलं, तर आपण युनिकेम लॅब्स बघूया. इथे विकली मध्ये आहे. हा सध्या स्टॉक बुल साईडला आहे, बुलिश ट्रेंड मध्ये आहे आणि 469च्या आसपास स्टॉप लॉस आहे. मी हा कोणाला तरी पाठवला असेल, ठीक आहे. तर सध्या काय झालंय, जो आधीचं आपण अनालिसिस केलं RSI डिव्हर्जनचा, तर आपल्या काय लक्षात येतं की इथे स्टॉक आहेतच लेवलला आहे, जे आपण डबल बॉटमचं एक्झाम्पल बघितलं होतं, पण RSI ने मात्र हायर हाय दिलं. म्हणजेच आपण काय केलं असतं, इथे स्विंग हायच्या वरती बाईंग केलं असतं आणि ही सगळी मूव कॅप्चर केली. सध्याची सिच्युएशन काय म्हणते आपल्याला, प्राइसने हायर हाय दिलाय पण RSI ने मात्र लोअर लो दिलाय, म्हणजे स्टॉक कुठेतरी वीक झालेला दिसतो. मग वीक झालाय म्हणजे इमिजिएटली विकायचा आहे का? नाही. हे कदाचित बेअर्स थोडासा खाली आणून स्टॉक परत वर सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तो जो लेटेस्ट स्विंग लो आहे, म्हणजे CG लेवल आहे, जी ऑलरेडी मी मार्क केलेली आहे 460 470च्या, इथे तुम्ही आपला स्टॉप लॉस लावू शकता. जर ही लेवल ब्रेक करून स्टॉक खाली आला तर RSI प्रचंड खाली येईल आणि त्यानंतर तुम्ही आपला स्टॉप लॉस देऊन या स्टॉकमधून एक्झिट घेऊ शकता. ठीक आहे. आय होप युनिकॉम वरचं पण क्लिअर झालंय. CDSL आपण जर बघितलं, केदारजी म्हणतात CDSL बघा. CDSL आपण बघूया नक्की. CDSLचा अनालिसिस ऑलरेडी केलेला होता आधी. तर इथे स्मार्ट मनी झोन होता 1400च्या आसपास, इथं बाईंग आहे आणि त्यानंतर हा दुसरा परत स्मार्ट मनी झोन आहे. ठीक आहे, तो एक कम्प्लिटली वेगळा टॉपिक आहे, तो आपण कधीतरी परत डिस्कस करू शकतो, काही अडचण नाही. सध्या जर आपण बघितलं तर स्टॉक थोडासा वीक आहे RSIच्या बेसिसवरती आपण जर का बघितलं तर. पण हा वीकली चार्ट सांगतो आपल्याला. मंथली चार्ट आपण जर का बघितलं CDSLचा, तर इथं सुद्धा आपल्याला दिसतंय क्लिअरली की स्टॉकने हायर हाय फॉर्म केलाय, हा आहे आणि हा दुसरा आहे, पण ऍट द सेम टाइम RSI ने मात्र लोअर लो फॉर्म केलाय, म्हणजे स्टॉक कदाचित थोडा वीक झालेला असू शकतो आणि स्टॉक कदाचित डाऊन साइड मूव्ह देऊ शकतो. पण त्यासाठी आपण वेल इन प्लेस आपला स्टॉप लॉस ठेवू शकतो, जो सध्या 1910च्या आसपास आहे. आणि याच्या खाली जर का स्टॉक आला तर तुम्ही स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकता. अदरवाईज यामध्ये खूप चांगली रॅली तुम्हाला मिळू शकते. आता इथे आपण बघितलं CDSL मध्ये, तर नाही, इथे या आधीचं कुठला RSI डिव्हर्जन्स आपल्याला स्पॉट झालेला नाहीये, मिळालेला नाहीये. यात RSI डिव्हर्जनच्या बेसिसवरती तरी शुअरली एंट्री नव्हती. याच्या पुढचा स्टॉक जो आहे PNC इन्फ्रा, SBI आणि बिर्ला. PNC इन्फ्रा आपण सगळे सॉरी CDSL आणि युनिकेमच्या मध्ये चंद्रभानजी यांनी हा टाकलेला होता AREM कोणता? अमर राजा बॅटरीज अमरा राजा, अमरा राजा, येस. आपण विकली चार्ट मध्ये बघितलं तर अमरा राजाने क्लिअरली आपल्याला इंडिकेशन दिलेलं होतं की मी आता डाऊनवर्ड मूव जी आहे ती थांबवून अपवर्ड जाणार आहे एक अशावरून. तर इथे आपल्याला स्टॉक लोअर लो लावताना दिसतोय, पण RSI जो आहे तो स्टेबल आहे याच लेवलला आणि नंतर हायर हाय सुद्धा झालं. त्यामुळे अशा पद्धतीची ट्रेंड लाईन घेऊन किंवा कदाचित लेटेस्ट स्विंग हायच्या वरती एंट्री घेऊन आपण जी एंट्री आहे ती 520 530च्या आसपास घेऊन 1000 पर्यंतची मूव्ह यामध्ये कॅप्चर करू शकलो असतो. सध्या जर आपण बघितलं अमरा राजा विकली बेसिसवरती, तर हा अजून स्ट्रॉंग आहे, काही अडचण नाही यामध्ये. आधीचा जो स्विंग हाय होता त्याच्यापेक्षा प्राइसने खूप मोठी मूव्ह दिली, पण RSI खाली आलेला नाहीये, डिव्हर्जन झालेला नाहीये तशा पद्धतीने क्लिअरली. थोडासा वीक आहे, पण यू कॅन स्टील होल्ड ऑन टू इट, कारण बेसिस जे प्राइस ऍक्शन आहे 1000च्या वरती जो स्टॉप त्याने ब्रेकआउट दिलाय, यामुळे हा जोपर्यंत 918 920 ची लेवल ब्रेक करत नाही तोपर्यंत हा खूप चांगल्या हाय लेवलला आहे असं आपण म्हणू शकतो. केदारजी सॉरी चंद्रभानजी. त्यानंतर PNC इन्फ्रा आपण बघूया. PNC इन्फ्रामध्ये या आधी RSI डिव्हर्जन्स होता आणि RSI डिव्हर्जन्सची अजून एक काय गोष्ट आहे की जसं आपण भविष्यात जातो ना तसं जुन्या चार्टवरती तो स्वतःमध्ये काय मॉडिफिकेशन करतो, तेव्हा जी काय रिअल गोष्ट असेल ना तीच दाखवतो. म्हणजे तुम्हाला आधी RSI वेगळा दिसला होता आणि आता काहीतरी वेगळा दिसला असं होणार नाही.
त्यामुळे जरी हिस्टॉरिकल एक्झाम्पल्स आपण बघितले तरी ते व्हॅलिड आहे. आणि तुम्ही ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी जे 36 पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल असणारे RSI डायव्हर्जनचे केसेस आहेत आपल्या चॅनलवरती टेलिग्रामचे, ते डेफिनेटली बघू शकता. त्यातली प्रत्येक केस बघू शकता. ठीक आहे. सो इथे आपल्याला RSI डायव्हर्जन्स मिळाला होता 220-240च्या लेवलला. लेटेस्ट स्विंग हाय ब्रेक झाल्यानंतर आपण हा बाय करू शकलो असतो. त्या स्टॉकने डिप मारला चांगलाच 238, पण आपला स्टॉप लॉस जो असला असता स्विंग लोचा 219 हा इंटॅक्ट राहिला असता. आणि त्यानंतर ही एवढी मोठी रॅली आपल्याला कॅप्चर करायला मिळाली. सध्या स्टॉक थोडासा साईडवेज आहे, करेक्शन मोडमध्ये आहे, टाइम करेक्शनमध्ये. पण जोपर्यंत 380-370ची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत हा स्टॉक अजून स्ट्रॉंग आहे असं आपण म्हणू शकतो PNC इन्फ्रामध्ये. त्यानंतर ओंकारजी म्हणतात SBI बघा, SBI सध्या स्ट्रॉंग आहे. तो SBI ने हायर हाय दिलेला आहे, पण RSI ने मात्र लोअर लो दिलाय. सो हा एक थोडासा निगेटिव्ह पॉईंट असू शकतो, पण जोपर्यंत हा आपला स्विंग लो ब्रेक होत नाही, फक्त RSIच्या बेसिसवर आपल्याला डिसिजन घ्यायचं नाही आहे. त्यामुळे आपल्याला स्विंग लो सुद्धा बघायचं आहे. त्यामुळे जोपर्यंत हा स्विंग लो इंटॅक्ट आहे, 720-710ची लेवल आहे, तोपर्यंत हा स्टॉक आपण अजून बुलिश आहे असं म्हणू शकतो. नो वरीज अबाउट. त्यानंतर यस, अमृत सर म्हणतात बिर्ला सॉफ्ट आपण 2020 मध्ये 115च्या लेवलला घेतलेला होता एकत्र, ॲज फार एज आय रिमेंबर. येस, तर यामध्ये थोडासा RSI डायव्हर्जन्स आहे. याने आपल्याला ऑलरेडी इंडिकेशन दिलेलं होतं की तुम्ही आता थोडंसं प्रॉफिट बुक करायला काही हरकत नाहीये. सो हा जो आधीचा हाय होता आणि तेव्हाची जी RSIची लेवल होती आणि आत्ताचा जो हाय आहे तेव्हाची जी RSIची लेवल आहे ही सेम आहे. म्हणजेच यामध्ये RSI डिव्हिजन झालेला होता. सो आपण काय करू शकलो असतो, हा स्विंग लोचा स्टॉप लॉस लावून ठेवला असता 700चा आणि इथं प्रॉफिट बुक केलं असतं. पण जर आपण ऑलरेडी होल्ड करत असू हा अमृतसर, तर तुम्ही आत्ता 500 किंवा 490च्या आसपासचा ट्रेलिंग स्टॉप लॉस लावून हा होल्ड करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं प्रॉफिट बुकिंग करणं बेटर आहे या लेवलला. ऑलरेडी 4-5x टाइम्स ग्रोथ आपल्याला बिर्ला सॉफ्टने दिली. मुक्तानंदजी म्हणतात की IRB स्टॉक इन्फ्राचं ओव्हरऑल सेक्टर सध्या खूप स्ट्रॉंग आहे, पण IRB सुद्धा थोडंसं वीक आहे. RSI डिव्हिजन्स यामध्ये बेरिश साईडचा आहे, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, जो आपला स्विंग लो आहे 52 रुपयाच्या आसपासचा, हा तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता. येस, परफेक्ट. जी तुम्ही सध्या लेवल जी आहे आपली 52ची, इथे स्टॉप लॉस लावून तुम्ही होल्ड करू शकता. या लेवलला ऍडिशनल बाईंग मात्र ऍडवायजेबल नाही. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या असतील या सगळ्या संदर्भातल्या. आणि RSI डायव्हर्जन्स मुळात स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी सिलेक्ट कसे करायचे, हा आपला आजच्या सेशनचा टॉपिक असला तरी सुद्धा त्यासोबत प्रॉफिट कधी बुक करायला हवं हे सुद्धा आपल्याला RSI सांगतो, हे आपण बघितलं. आणि अजून एक एक्झाम्पल होतं 26 फेब्रुवारीचं. काल मी जनरल RSI डिव्हिजनचे जेव्हा चार्ट शोधत होतो तेव्हा मला मिळालं हे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. आपलं जी व्हॉट्सअप कम्युनिटी त्यावर मी शेअर केलेलं होतं. इथे पण तुम्हाला दिसेल की RSI आणि प्राइस ऍक्शन सपोर्टिंग बुलिश साईड. त्यामुळे चांगल्या रिस्क रिवॉर्डने आपल्याला हा सुद्धा चोला फिनचा स्टॉक मिळालेला होता. तर याच वेबिनारचा पार्ट 3 सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये क्वेश्चन आन्सरचं सेशन आहे, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज काय येतात आणि सध्या मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या संधी कोणकोणत्या आहेत, हे सगळं डिस्कशन त्यामध्ये इन डेप्थ झालेलं आहे. पण तो मी कधी अपलोड करणार आहे यूट्यूबवरती, तर जेव्हा पार्ट 1 आणि पार्ट 2 ला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल, 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज द्याल त्यावेळेला. आणि हे तुम्ही कसं करू शकता, तर या वेबिनार्सचे रेकॉर्डिंग जे आहेत, हे व्हिडिओज जे आहेत, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्यासाठी माझ्या पेड वेबिनारचं फ्री रेकॉर्डिंग मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. तर प्लीज तुम्ही एवढं तरी नक्कीच करू शकता आपल्यासाठी. लेट्स ग्रो टुगेदर. आणि हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत बघितलेत त्यासाठी थँक्यू व्हेरी मच.